मित्रांनो, मागच्या उदाहरणामध्ये आपण घन कसा काढायचा ते शिकलेलो आहे. बघा आता आपल्याकडं आपण घनमूळ कसं काढायचं हे शिकूया आज. बरोबर. आता तुम्हाला मित्रांनो थोडंफार घनाचं थोडं ज्ञान पाहिजे. बरोबर. एकाचा घन, दोनाचा घन, तीनाचा, चाराचा, पाचाचा, कमीत कमी 10 पर्यंत तरी आता सध्या तुम्हाला माहिती पाहिजे. बरोबर. चला मित्रांनो सुरू करू. बघा नियम काय आपला, सुरुवातीला काय करायचंय, ही 3 संख्या आहे ना त्या वेगळ्या करायच्या सुरुवातीला. बरोबर. शेवटची जी संख्या आहे शेवटची म्हणजे 8. 8चा घन माहिती पाहिजे. 8चा घन किती? 512 आहे. बरोबर. 512. पण आपल्याला ते 512 पण नाही घ्यायचं, आपल्याला फक्त किती घ्यायचे? 2च घ्यायचे. 2 लिहून द्या. बरोबर. राहिलेली संख्या किती आपल्याकडं? 32 आहे. 32 ही संख्या कोणत्या दोन घनमुळाच्या मोदमध्ये येणार आहे? बरोबर. तर बघा तीनाचा घन किती आहे? तीनाचा घन 27 आहे. बरोबर. आणि 4चा घन किती आहे? 64 आहे. बरोबर. आली मधोमध. तर आपल्याला काय करायचं? नेहमी लहान संख्या घ्यायची. लहान संख्या किती आपल्याकडे? 3 आहे. म्हणजे 27 3 घ्यायला लागेल आपल्याला. म्हणजे आपलं 3 जोडून दिलं तर उत्तर काय आलं? आपलं 32 उत्तर आलं. कळालं का? एवढं सिंपल आहे. अजून एक उदाहरण बघू मित्रांनो. मित्रांनो आता हे एक उदाहरण आहे बघा. या उदाहरणाने अजून कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणार आहे. बरोबर. बघा प्रश्न काय आहे? 85 184 या संख्येचं काय करायचं? घनमूळ काढायचं. बघा सुरुवातीला काय करा? 3 संख्या वेगळ्या करा. राहिलेली लास्टची जी संख्या आहे ना लास्ट, तिचं मूळ घ्या. घन घ्या. घनमूळ नाही यायचं, घन घ्यायचं. 4चा घन किती आहे? 64 आहे. बरोबर. 4चा घन किती? 416 64. बरोबर. याचा पण आपल्याला काय घ्यायचं? फक्त 4च घ्यायचं. 5ची काही गरज नाही आपल्याला. राहिले का आपल्याकडं 85. 85 ही संख्या कोणत्या घनाच्या मधोमध्ये येणार आहे? असे दोन हे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये एक संख्या आपल्याला निवडायची. बरोबर. आता इथे तुम्हाला मेहनत आहे थोडी. बघा आता तीनाचा घन किती? 27. 4चा घन किती? 64. आपण काय करू? 4चा घन 64. बरोबर. नंतर 5चा घन किती आहे? 125 आहे. बरोबर. याच्यापैकी आपल्याला काय नेहमी काय घ्यायची? लहान संख्या घ्यायची. बरोबर. लहान संख्या घ्यायची. लहान संख्या का आपल्याकडं 4 आहे. 4 जोडून द्या. हे झालं तुमचं फायनल उत्तर. कळालं? अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे. बघा अजून एक दोन उदाहरण बघू. तुमच्या अजून प्रॅक्टिसने अजून कन्सेप्ट क्लिअर होते. बरोबर. अजून एक उदाहरण आहे बघा. अजून एक उदाहरण तुमचे जे कन्सेप्ट अजून क्लिअर नसतील त्या उदाहरणाने कळून जाईल तुम्हाला. बघा काय करायचं? सुरुवातीला 3 संख्या वेगळ्या करायच्या. बरोबर. 3 संख्या वेगळ्या केल्यानंतर काय करायचंय? शेवटची जी संख्या असते तिचं काय करायचं? आपल्याला घन घ्यायचं. एकाचं घन किती? एकच आहे. एकाचं घन 1 लिहून द्या. बरोबर. राहिले का आपल्याकडे 132 राहिले. बरोबर. 132. 132 कोणत्या दोन घनमुळाच्या मोदमध्ये येणार आहे? म्हणजे दोन कोणते घनमूळ घेतल्यानंतर आपल्याला भेटणार आहे. बरोबर. बघा 5चा घन किती? 5चा घन आहे 125. 6चा घन 216 आहे. बरोबर. आली का मधोमध? आली. तर आपल्याला काय घ्यायचं? लहान संख्या घ्यायची नेहमी. काय लहान संख्या घेतली तर काय उत्तर येणार? समोर 51. कळालं? बघा आपण लास्ट उदाहरण बघू. लास्ट बघा काय करायचं? 3 संख्या वेगळ्या केल्या आपण. 716 वेगळ्या केल्या. बरोबर. नंतर काय सांग तुम्हाला? शेवटच्या संख्येचं काय घ्यायचंय? घनमूळ. घन घ्यायचं. बरोबर. 6चा घन किती आहे? 216 आहे. बरोबर. पण आपल्याला काय पाहिजे? फक्त एकच संख्या पाहिजे म्हणजे 6 लास्टची संख्या पाहिजे. 6 लिहून घेतली. बरोबर. नंतर काय करायचं? 175. 175 ही संख्या जी आहे. बरोबर. 175 ही संख्या कोणत्या दोन घनमुळाच्या जवळ येणार आहे? बघा 5चा घन जर घेतला तर किती येईल? 125 येणार आहे. 6चा घन किती आहे? 216. बरोबर. कोणत्या घनाच्या जवळ आहे? 5च्या. पण शेवटी आपल्याला छोटी संख्या याची 5 जोडून द्यायची. तर तुमचं उत्तर काय येणार आहे? आलं? कळालं मित्रांनो? अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे. घनमूळ कसं काढायचं? एकदम सिंपल पद्धत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला कळालं असेल घनमूळ कसा काढायचा एकदम शॉर्टकट पद्धतीने.
नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नाही का गुणोत्तर आणि प्रमाण हे नवीन चॅप्टर सुरू करणार आपण गणिताचं. तर मित्रांनो, कोणी चॅनलवरती जर नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक करा. चला भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.